हॅलो. तर मी शिर्डीला आलेले आणि शिर्डीला मी मंदिराकडे साईबाबांच्या इथे पाया पडून शनी शिंगणापूरला आले. शिर्डीकडून 1.5 तासावर शनी शिंगणापूरचं मंदिर आहे. इथे मंदिरात पाया पडल्यावर मला असं कळलं की इथे जी घरं आहेत त्या घरांना दरवाजे नाही आहेत. तर फक्त घरच नाही तर इथलं पोलीस स्टेशन, बँक किंवा हॉस्पिटल यांनाही दरवाजे नाही आहेत. असं म्हटलं जातं की ते दरवाजे नसतानाही चोर घरात किंवा बँकमध्ये किंवा पोलीस स्टेशनमध्ये किंवा कुठे चोरी करत नाही. आणि जर त्याने चोरी केली तर 5 किलोमीटर अंतराच्या पुढे तो जाऊ शकत नाही. तो गोल फिरून फिरून याच गावात येणार. त्याच्यामुळे इथे चोरीही होत नाही. आणि असं म्हटलं जातं की शनिदेवाचा हात आहे या गावकऱ्यांवर आणि या गावातल्या घरांवर. त्याच्यामुळे की घरांना दरवाजे नसतानाही, बँकांना दरवाजे नसतानाही इथे चोरीच होत नाही. तर असं छान, युनिक आणि मस्त काहीतरी नवीन गाव बघायला मी इथे आले. तर मी आता गावात जाते आहे आणि मी तुम्हाला या गावातली घरं दाखवते. तुम्ही पण बघा, छान सुंदर आहेत. तर आपण बघूया. भारताच्या महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डीजवळ वसलेल्या एक प्रमुख आणि जागृत क्षेत्र म्हणून शनी शिंगणापूर हे संपूर्ण महाराष्ट्रात परिचित आहे. शनी मंदिरामुळे गावाच्या नावात शनी जोडले गेले. येथे शनिदेव स्वयंभू पाषाण रूपात विराजमान आहेत. येथे श्री शनीश्वराचे स्वयंभू जाज्वल्य देवस्थान असून शनीश्वराची मूर्ती 5 फूट 9 इंच उंचीची आहे. या मंदिरात असलेल्या दगडी स्तंभास शनिदेवाची मूर्ती मानली जाते. सुमारे 150 वर्षापूर्वी एका पुरात ही शिळा वाहत सोनई गावाजवळ आली. या स्तंभाला तसा वेगळा आकार नाही. त्या रात्री शनिदेवाने एका गावकऱ्याला दृष्टांत देऊन मामा भाच्यांनी मिळून माझी स्थापना करा असा दृष्टांत दिला आणि गावकऱ्यांनी ती शिळा उभी करून त्याची पूजा करण्यास सुरुवात केली. विशेष म्हणजे हा देव उघड्यावरच एका चौथऱ्यावर आहे. देव आहे पण देव नाही असे या देवाचे वैशिष्ट्य. एका व्यापाऱ्याने नवस बोलल्यानंतर त्याला शनिदेव प्रसन्न झाल्याने त्याने शिळेभोवती चौथरा बांधला आहे. मूर्तीच्या डोईवर वृक्ष पण नाही. नजीकच्या लिंबाच्या वृक्षाची फांदी डोईवर आली तर ती गळून पडते. शनिदेवास निवारा आवडत नसल्याने या पाषाण शिळेवर कोणताही निवारा नाही. रोज हजारो लिटर तेल शनिदेवाला अर्पण केले जाते. शनी अमावास्या व गुढीपाडवा या दिवशी येथे मोठी यात्रा असते. तर शनी जयंतीस येथे उत्सव साजरा होतो. या स्वयंभू मूर्तीबद्दल अनेक व्याख्यायिका भाविकात प्रचलित आहे. येथील कथाही रोचक आहे. शनिदेव येथेच वास्तव्य करतात असे मानले जाते. त्यामुळे इथे चोरी होत नाही असे सांगितले जाते. त्यामुळे गावातील घरांना कुलपे नाहीत. एवढ्या वर्षात घरातून कधी एक खिळाही चोरीला गेलेला नाही असे येथील लोक गौरवाने सांगतात. या लहानशा गावाची लोकवस्ती सुमारे 3000 असेल, पण येथील घरांना दरवाजे नाही त्याचे आश्चर्य वाटते. शनीच्या या नगरीची रक्षण खून शनिदेव करतात असे लोक म्हणतात.